मित्रांनो नमस्कार. वर्धा यवतमाळ नांदेड या आपल्या रेल्वेच्या आजच्या नवीन अपडेटमध्ये सध्या आपण दिग्रसच्या म्हणजे हर्सुल समोर असणारी अरुणावती नदी आपल्याला या साईडला दिसत आहे. आणि याच अरुणावती धरणावर मित्रांनो दिग्रसचं जे आहे तर चिरकुटा म्हणजे चिरकुटा येथे असलेला अरुणावती डॅम बनलेला आहे. आणि सध्या आपण या रेल्वे ब्रिजचं काम मित्रांनो मागेही दाखवलं होतं. त्यानंतर 2 महिन्यानंतर आता आपण बघू शकतो की या ठिकाणी आता शंटरिंगचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे. आणि शंटरिंगच्या कामानंतर इथंही स्लॅब टाकण्यात येईल. आणि या यवतमाळ आणि दिग्रस या जे 75 किलोमीटरचं डिस्टन्स आहे त्यामधील सर्वात मोठी ही नदी आहे. धावंडा नदीचे तर मित्रांनो आपले 5 ते 10 व्हिडिओ झालेले आहेत, परंतु ही अरुणावती नदी आहे आणि नदीला आपण आजही पाहतो पाणी आहे. आणि यामधलं सर्वात मोठा जो पूल आहे तर हा 750 मीटरचा आपल्याला पूल असलेला दिसतो. साधारणतः 4, 5, 6, 7 मोठे पिलर या ठिकाणी आहेत. आणि जे काम आहे तर ते अत्याधुनिक JCB मशीन असेल किंवा सगळं नवीन मशिनरीज आहेत मित्रांनो. या नवीन मशिनरीजच्या साहाय्याने हे काम आपल्याला या ठिकाणी सुरू असलेलं दिसतं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये 284.2 किलोमीटरचा हा जो टप्पा आहे तर या टप्प्यामधलं जे काम आहे तर आता पुलाचंच काम मित्रांनो फायनलाइज आहे. 84.2 किलोमीटर असलेल्या या टप्प्यामधलं दिग्रसमधलं हे फेज आहे. आणि दिग्रस ते दारवा या SMS कंपनीद्वारा हे काम आपलं चालू आहे. आणि या ठिकाणी जो आपला दिग्रस ते नांदेड इथं जुना पूल आहे या पुलाला लागूनच मित्रांनो 20 ते 25 मीटरवरती हा रेल्वेचा पूल बनतो आहे. आणि हा जो रोड आहे आपला हा रोड नागपूर आणि पुसद दिग्रस या मार्गे परभणी नांदेड या विभागाला जोडणारा म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाला कनेक्ट करणारा हा प्रोजेक्ट आहे, तो रोड आहे. आणि त्याला नॅशनल हायवे 361C त्याचं नाव आहे. बऱ्याच लोकांना ते माहीत नाही, जो दिग्रसवरून आपल्या मूर्तिजापूरपर्यंत जोडतो. आणि आपले संतोष भाऊ पण सोबत आहे आणि मोक्षे पण आहे. तर काय वाटतं आपल्याला? नाव विजूभाऊ जाधव आपल्यासोबत आहे. कधीपर्यंत विजूभाऊ जाधव रेल्वे आपली सुरू होईल असं काय वाटतं आपल्याला? असं काय अंदाजे 2 ते 3 वर्ष लागू शकते आणखी. 2 ते 3 वर्ष निश्चितपणे 1.5 वर्षात आपला जे आहे हा प्रोजेक्ट मित्रांनो इथून सुरू होणार आहे. आणि हा आपला या ठिकाणचा संतोष भाऊ हा 5वा व्हिडिओ आपण अरुणावती याच्यावर बनवलेला आहे. म्हणजे याच्या ज्याला बेसमेंट म्हणतो आपण काम, बेसमेंटच्या कामापासून आजतागत जेवढं हे आहे अपडेट आहे मागील 2-3 वर्षापासून मी सातत्याने देत आहे. आणि बरेच लोकांचे प्रश्न असते काम किती झालं, काम केव्हा होणार. तर काम हे मोठं आहे, परंतु पहिला टप्पा याचा सुरू झालेला आहे. आणि दिग्रस ते यवतमाळ हा जो फेज आहे याच्यामध्ये टनल जे आहे तर टनल एकाच ठिकाणी आहे. आणि पुसदपासून उमरखेडपर्यंत 3 ठिकाणी टनल आहेत. शिळोणा भागात असेल किंवा मग आपला इथं वसंतपूर खर्ड्याला तर या ठिकाणी. परंतु पुसद आणि यवतमाळपर्यंत जो सर्वात मोठा ज्याला आपण ओव्हरब्रिज म्हणूया तर तो अरुणावती नदीवरील हा ओव्हरब्रिज मित्रांनो आहे. आणि हा व्हिडिओ आणखीनही याचं जे काही अपडेट असेल तर पुढचंही आपण ते देणार आहोत. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.